नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला बनवायचे आहेत उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे भजे। त्याच्यासाठी बघा ह्या वाटीने मी 2 वाट्या उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि 3 ते 4 तास भिजत घातली होती। सकाळी घातली तरी जमती, अगर दुपारी घातली तरी संध्याकाळी करता येते। फुगतेत वडे असे चांगले, भजे छान होते। तर त्याच्यासाठी बघा इथं घेतल्या 10-12 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या घेतल्या त्या हे 7-8-10 पाकळ्या छोट्या छोट्या आणि 1 चमचा जिरे घेतले। तर आपल्याला मिक्सर वाटा काढून घ्यायचं, सगळं बारीक नाही वाटायचं, जास्त मोठं आणि जाडसरच राहून द्यायचं। डाळ चांगली भिजली, तुम्ही बघू शकता। हे बघा 3 ते 4 तास झालं मी सकाळी भिजू घातली होती। आता आपल्याला भजे बनवायचे। फिके पण लहान पोरांना पण चांगले लागतात आणि जास्त उघरट लागत नाहीत, काय नाही। तर मुगाची डाळ घातल्यामुळं खूप छान लागते। तर आता आपण जाडसर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ, दाखवते तुम्हाला। वाटल्याच्या नंतर आमच्या मिट्टूच्या मम्मीचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा मैत्रिणींनो। आणि वडे एकदम खायला छान लागते, तर क्रिस्पी बनते तसे। तुम्हाला आता दाखवते वडे करायच्या टायमाला। बघा आता आपण मिक्सरमधून काढून घेऊया। बघू शकतात मैत्रिणींनो, आपलं मिक्सरमधून काढून घेतलेत। बघा कसं थोडं जाडसरच काढले। आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे 1 चमचा चवीनुसार, म्हणजे आपलं। आणि इकडं मी हिरव्या मिरचीचं करायले, पोरं जास्त तिखट खात नाहीत म्हणून त्याच्यासाठी हे बघा हिरव्या मिरचीचा हे मोठा मोठा कुट्टा काढून घेतलाय मिरचीचा। आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ, असे मीठ ते घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मोबाईल पकडता येत नाही मला, असं व्यवस्थितपणे असे सोडायचे, म्हणजे खूप छान लागतात। म्हणजे एकदा तुम्ही अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि हे बघा हे पोरायला मीठ घालून हे फिक्के बनवायचे। तर हे बघू शकता दोन्ही पण वेगवेगळं केलंय त्यांच्यासाठी, एक आमच्यासाठी केलंय दोघांसाठी आणि हे पोरांसाठी केलंय। तुम्ही एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, दाखवते तुम्हाला तळायच्या नंतर। आता बघू शकतात मैत्रिणींनो, आपले भजे बनवून तयार झालेले आहेत, तळून घेतलेत। बघा हे हिरव्या मिरचीचे आणि ते तिखट येतं, किती क्रिस्पी बनतात बघा। हे बघा कुरकुर असे छान पैकी मस्त बनते। तर तुम्ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा, पोरांना पण खूप आवडते आणि मोठ्यांना पण खूप आवडते। आणि त्याच्यासोबत बघा दही घेतले, तुम्हाला वाटलं असतं तुम्ही साखर घालून ह्याच्यात गोड दही पण, असं आपलं सांबर वड्यासारखं गोड दही पण छान लागते नाही का। आणि नसलं जर आवडत तर तसं दह्यासोबत पण तुम्ही खाऊ शकतात। बघा किती छान होते भजे असे मस्त। एकदा आमची रेसिपी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मिट्टूच्या मम्मीला। धन्यवाद सगळ्यांचं, रेश्माताईंचं धन्यवाद, सगळ्या सबस्क्रायबरचं धन्यवाद। लाईक शेअर कमेंट करा नक्की। या मिट्टूच्या मम्मीकडं भजे खायला नक्की या।